गुड मॉर्निंग मित्रांनो. मार्केट जर्नीच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे फ्रायडे. आज आपला निफ्टी ट्रेडिंगचा शेवटचा दिवस आहे. पुढच्या महिन्यापासून आपण इक्विटी ट्रेडिंगमध्ये ट्रेडिंग चालू करणार आहोत, इक्विटी स्टॉक्समध्ये. त्यामुळे आज निफ्टी ट्रेडिंगमधला आपला शेवटचा दिवस आहे. तर बघूया ट्रेड भेटतो का. 2 दिवस झाले आपल्याला ट्रेड भेटला नाही आहे आपल्या सेटअपप्रमाणे, त्यामुळे आपण ट्रेड नाही घेतला आहे. तर आपण बघू आपल्याला कुठे ट्रेड भेटतो. आज भेटला तर घेऊ आपण. आणि पुढच्या महिन्यापासून आपण इक्विटी ट्रेडिंगचं चॅलेंज चालू करणार आहोत. आणि मंडेपासून मी थोडं गावाला जाणार आहे, त्याच्यामुळे ट्रेड घेऊ शकणार नाही. पण आपले ब्लॉगचे व्हिडिओ येत राहतील, तर व्हिडिओ बघत राहा आपले नक्की. आज गिफ्ट निफ्टी थोडंसं गॅपअप आहे. न्यूज बघतोय आता. चला सांगतो तुम्हाला ट्रेड भेटल्यावरती. मित्रांनो, आपण आता लेवल्स मार्क करून घेऊया. आज थोडाफार पॉझिटिव्ह मार्केट ओपन होणार आहे, त्यामुळे आपण जे लेवल्स मार्क करतो, प्रिव्हियस डे हाय, प्रिव्हियस डे लो, प्रिव्हियस डे क्लोज, ते आपण मार्क करून घेऊया. हे प्रिव्हियस डेचे आपण मार्क केलेले आहे, आपण डिलीट करू आणि नवीन लेवल्स मार्क करूया. आपण जे इक्विटी ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी टेस्ट करतोय, त्याच्यामध्ये पण आपली स्ट्रॅटेजी चांगली चालू आहे. मी 2 दिवस व्हिडिओ टाकले नाही, पण आपल्याला स्टॉक भेटले होते. पर डे 2 स्टॉक तरी आपल्याला भेटतात. आणि काल तर कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट झाले, म्हणजे 1:1 दिला त्या स्टॉक्सनी. तर बघू आपल्याला किती दिवस 1:1 आणि 1:2 देत आहे, त्याच्यानुसार आपण टार्गेट आपलं फिक्स करू. मोस्टली आपलं 1:2च घेऊ. हे कालची BSE. आता स्टॉक्समध्ये पण प्रिव्हियस डे हाय आणि लो मार्क करून घेतो, आणि तुम्हाला सांगतो मग नंतर ट्रेड वगैरे भेटला तर, निफ्टीमध्ये किंवा स्टॉक्समध्ये पण. स्टॉक्समध्ये आपण जी स्ट्रॅटेजी टेस्ट करतोय त्यानुसारच आपण ट्रेड बघणार आहोत, तर सांगतो तुम्हाला. तर आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये डिक्सन टेक्नॉलॉजी भेटला डाऊन साईड एंट्रीसाठी. त्याच्यामध्ये आपल्याला 85 पॉईंटचा एसेल आहे, हे 170चा टार्गेट. त्याच्यामध्ये आपल्याला 84चा एसेल आहे आणि 170चा टार्गेट. पण मी विचार करतो ना की आपण 10 नंतरच त्याच्यामध्ये ट्रेड घेत जाऊ स्टॉकमध्ये. आता हा 10च्या आधीच ब्रेकडाऊन दिला आहे, तर बघू यामध्ये भेटतोय का. एंट्री तर झाली आहे, पण मी विचार करतोय 10 नंतरच ट्रेड घ्यायचे स्टॉक्समध्ये, कारण तेव्हा मार्केट पण शांत होऊन जाईल आणि प्रॉपर ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन पण कळेल आपल्याला. बाकी तर कुठे बनत नाही ट्रेड. मार्केट खूप डाऊन गेला आहे, तरी पण टायटन वगैरे बघा जास्त पडलेले नाही आहेत. बघू आपल्याला कुठे एंट्री भेटते. MCX मध्ये विचार करतोय अपसाईडसाठी, जर इथे मूव्ह आली तर बघूया भेटला तर. मला सांगतो, अपडेट करतो काय होतं ते. मित्रांनो, आज आपल्या निफ्टी ट्रेडिंगचा शेवटचा दिवस होता. तर आपल्याला आज ट्रेड भेटला होता, तर मी ट्रेड घेतलेला, पण त्याच्यामध्ये पण स्टॉपला हिट झाला. म्हणजे या महिन्यात आपले कंटिन्यू 9 स्टॉपला हिट झालेत. त्याचं P&L तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन मी. तर आपण पुढच्या महिन्यापासून इक्विटी ट्रेडिंग करणार आहोत. तर तुम्हाला माहिती आहे की इक्विटी ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी आपण टेस्ट करतोय. त्याच्यामध्ये मी सकाळी तुम्हाला एक स्टॉक सांगितला होता, पण मी तुम्हाला बोललो होतो की आपण कदाचित 10 नंतरच स्टॉकमध्ये एंट्री घेऊ, तोपर्यंत मार्केट सेटल व्हायला टाईम देऊ. आता तुम्ही बघू शकता आपल्याला आज स्टॉक भेटले होते. हे सेकंड हाफमध्ये आपल्याला एंट्री भेटली होती SBIमध्ये, ट्रेडलाईनचा ब्रेकआउट आणि प्रिव्हियस डे क्लोजचा. अजून एका स्टॉकमध्ये भेटली होती बजाज फायनान्समध्ये, सेकंड हाफमध्ये भेटली होती. आणि इथे फर्स्ट हाफमध्ये टायटनमध्ये भेटली होती. टायटनमध्ये चांगला प्रॉफिट भेटला होता आपल्याला. मगाशी तुम्हाला बोललो टायटनचा स्टॉक आपल्याला, आणि आता त्याचा रिझल्ट बघा. मार्केट बंद झालं आहे आता, आणि हा डिव्हिसला भेटला होता. त्याच्यामध्ये एसएलला हिट झाला, 1:1 पर्यंत दिला असता, म्हणजे कॉस्ट टू कॉस्ट निघालो समजा. ही आपली इक्विटी ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी. आपण पुढच्या महिन्यापासून इक्विटीमध्ये ट्रेड करणार आहोत. बघू कसं काय होतं, तुम्हाला मी अपडेट करेन. आणि पूर्व ट्रेडिंग चॅलेंजचे काय रूल्स आहेत ते तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगेन की काय काय रूल्स आपल्याला फॉलो करायचे आहेत. त्याच्यावर मी एक व्हिडिओ नक्की बनवेन. तर बघत राहा आपला चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा मित्रांसोबत जे ट्रेडिंगमध्ये इंटरेस्टेड असतील. कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.